डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये असलेल्या हॉस्टेलचा प्रश्न कायम असून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे कोडे अजून सुटलेले नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या अव्यवस्थेला बळी पडावे लागत असल्यानं या विद्यार्थ्यांनी आपली कैफियत एमसीएन न्यूजशी मांडली आहे। बघूया सविस्तर। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये माझं MBA IB फर्स्ट इयरला शिकत आहे। तर आपण जर आता जर बघितलं तर मुलांच्या प्रश्नावर तर हॉस्टेल 6 नंबरचं हॉस्टेल अद्यापही 2 वर्ष झालं त्याचं बांधकाम झालं आहे, सगळं झालं आहे, तरी मुलांना त्यांना अद्यापही हॉस्टेल दिलेलं नाहीये। आणि यंदा जर तसं बघितलं तर आपल्या विद्यापीठाचं इंटेक आहे 2500 इंटेक आहे ॲडमिशनचं। आणि तसं जर बघितलं फक्त विद्यापीठामध्ये ह्या वर्षी CET सुद्धा झालेली नाहीये। आणि दुसरी गोष्ट विद्यापीठामध्ये फक्त 2500 इंटेक असून फक्त 1500 ॲडमिशन झालेले आहेत विद्यापीठामध्ये। आणि मुलांचे वसतिगृह खाली आहेत। आणि माझी विद्यापीठ प्रशासनाला फक्त एवढीच विनंती आहे की इथून जी ग्रामीण भागातून विद्यार्थी येणारे आहेत, शेतकरी, गोर गरीब, मजूर आणि ऊसतोड कामगारांची मुलं आहेत, त्यांना बाहेर राहणं परवडत नाही। फक्त विद्यापीठ प्रशासनाला माझी हीच कळकळीची विनंती आहे की त्यांना सर्वांना जे PGचे मुलं आहेत, ज्यांचं समजा त्यांना काही मुलांना ऍडमिशन दिलेलं आहे, बट ज्यांचं समजा डबल PG असतील, आता काय मुलांना हौस नाहीये की तर त्यांचं आयुष्य घालण्यात किंवा वय जात आहे, पुढे लग्नाचे सुद्धा प्रश्न आहेत, फॅमिलीचा प्रश्न आहे, जॉबचा प्रश्न आहे। आता त्या जर घडीला बघितलं तर सगळीकडे प्रायव्हेटलायझेशन हे जास्तीत जास्त होत आहे, म्हणून विद्यार्थी एक PG सोडून दुसरी प्रोफेशनल PG करून काहीतरी समजा पोटा पाण्याचं बघते। फक्त एवढीच विनंती आहे की त्यांना हॉस्टेल मिळवून द्यावं विद्यापीठ प्रशासनाला। धन्यवाद। विद्यापीठ प्रशासनाने ह्या वर्षी असा निर्णय घेतला आहे की ज्याच्या 2 PG आहेत त्याला हॉस्टेल भेटणार नाही। पण 2 PG दुसरी PG करताना हॉस्टेल भेटत नसले तर इकॉनॉमिक कंडिशनमुळे विद्यार्थी बाहेर राहू शकत नाही, त्यांना ते परवडत नाही। त्याच्यामुळे विद्यापीठ प्रशासन एवढी विनंती आहे की त्यांनी आम्हाला हॉस्टेल मिळवून द्यावे। विद्यापीठामध्ये वसतिगृहासंदर्भात अनेक समस्या आहेत। जसं सूरजने आता सांगितलं की 6 नंबरचं वसतिगृह ज्याला बांधून 3 वर्ष झालेले आहेत, 6 कोटी रुपये खर्च करून हे वसतिगृह बांधलं, पण अद्याप हे वसतिगृह सुरू केलेलं नाही। विद्यापीठामध्ये अनेक इमारती बंद आहेत, त्या वसतिगृह म्हणून सुरू करा अशी मागणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI ने वारंवार केलेली आहे, मात्र विद्यापीठ प्रशासनाने ते अजून केलेलं नाही। शहीद भगतसिंग वसतिगृहाच्या वरती एक मजला बांधलेला आहे, तो मजला देखील आता विद्यार्थ्यांना तात्काळ दिला पाहिजे। PhD हॉस्टेल त्या ठिकाणी आज बंदच आहे। PhD हॉस्टेलमध्ये विद्यार्थी नाही तिथे। जर तुम्हाला PhDच्या विद्यार्थ्यांना द्यायचं नसेल तर PGच्या विद्यार्थ्यांना ते वसतिगृह द्या। स्टुडंट गेस्ट हाऊस जे विद्यार्थी विश्रामगृह आहे ते देखील बंद आहे, ते देखील विद्यार्थ्यांना तात्काळ दिलं पाहिजे। कमवाशिका वसतिगृह जे आहे त्याच्यामध्ये 2 रूम त्यांनी मेंटेनन्सच्या नावाखाली त्याचं टेंडर काढलेलं आहे। आणि 2 रूम साठी कोण टेंडर काढतं का? फक्त दरवाजे नाहीत त्या रूमला, दरवाजा बसून त्या ठिकाणी त्या 2 रूम मध्ये 10 मुलांची कॅपॅसिटी आहे, ते तात्काळ ते करून विद्यार्थ्यांना ते देता येऊ शकलं असतं। पण विद्यापीठ प्रशासन त्या ठिकाणी तशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बाजूने काम करत नाही, ते अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांचा जे कारभार आहे एकूण तो चाललेला आहे। वसतिगृहामध्ये मेस नाही सध्या कुठल्याच वसतिगृहामध्ये मुला मुलींच्या। कॅन्टीन इथे जी कॅन्टीन आहे इथे ती देखील तिथे कॅन्टीन नाही वसतिगृहात, आणि इकडच्या कॅन्टीन मध्ये चांगलं काही मिळत नाही। विद्यार्थी बाहेर जातात, तिथे चहा नाश्ता तिकडे बाहेर करतात, तो मुद्दा आहे। रीडिंग हॉल नाहीत वसतिगृहामध्ये, गरम पाण्याची व्यवस्था काही वसतिगृहांमध्ये नाही, जिथे आहे तिथे पुन्हा पुन्हा वारंवार त्यामध्ये बिघाड होतो, त्याच्यामध्ये दुरुस्ती वेळेवर होत नाही। या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या वसतिगृहामध्ये आहेत। मुलींच्या वसतिगृहामध्ये सॅनिटरी वेडिंग मशीन जी आहे ती चालू नाही त्या ठिकाणी, मुलींना सॅनिटरी पॅड त्या ठिकाणी मिळत नाहीये तिथे, तो देखील एक महत्वाचा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे। पण विद्यापीठ प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही। एकूण विद्यापीठ प्रशासनाचा जो कारभार आहे हा कारभार जो आहे अतिशय सगळा गोंधळाचा कारभार चाललेला आहे, आणि विद्यार्थ्याच्या बाजूने कुठलाच निर्णय जो त्या ठिकाणी होत नाही। तर विद्यापीठ प्रशासनाची ही भूमिका चुकीची आहे असं आम्ही म्हणतो। त्यांनी विद्यार्थ्याच्या बाजूने भूमिका घेऊन विद्यापीठ परिसरामध्ये प्रवेशित वसतिगृहासाठी अर्ज केलेला मागेल त्या विद्यार्थ्याला वसतिगृह दिलं पाहिजे, अशी SFI ची मागणी आहे, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची मागणी आहे। धन्यवाद।